चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस भरती, जर पोस्ट ऑफिसचा अकाउंट नसेल तर तुमचं सिलेक्शन फेल होऊ शकतं. हा विद्यार्थ्यांचा खूप मोठा गैरसमज आहे मित्रांनो. नेमकं हे अकाउंट का काढतात? सिलेक्शन साठी पोस्ट ऑफिसचा अकाउंट तुम्हाला लागणार आहे का? ह्या गोष्टीवर सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जी 26 ची जी भरती त्याच्यामध्ये खूप जणांचे प्रश्न आहेत की सर माझं पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंटच नाही, मग माझं सिलेक्शन कॅन्सल होईल. आता ही अफवा कोणी सोडली माहित नाही, पण ते आपल्याचं तथ्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. म्हणून घाईमध्ये विद्यार्थी काय करतात, अकाउंट काढून घेतात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी फाईल आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि इथेच रिजेक्ट करतात होतात, म्हणजे इथं मार खातात थोडक्यामध्ये. तर मग आता तुम्हाला अकाउंट काढणं गरजेचं आहे का? खरंच लागणार आहे का? जी जीडीएस ची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये काय तथ्य दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार. लक्षात घ्या, अकाउंट नेमकं का काढतात सुरुवातीला बघूया, सगळ्या गोष्टी सांगणार. अकाउंटचे फायदे काय असतात मित्रांनो? ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन झालं, जीडीएस मध्ये पोस्ट ऑफिस भरतीमध्ये सिलेक्ट झाला, तुमचं पहिला मेरिट लिस्ट लागली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही प्रोसेस मध्ये पास झालात, जॉईनिंग लेटर आला आणि सिलेक्ट झाला, त्यावेळेस काय असतं मित्रांनो, तुम्हाला अकाउंट नंबर तुम्हाला तिथे सबमिट करायचा असतो. एक कॅन्सल चेक किंवा तुमचा अकाउंट आणि आयएफएससी कोड तुम्हाला जीडीएस कडे ऑफिशियली सबमिट करायचं असतं, जेणेकरून तुमची येणारी सॅलरी त्या अकाउंट वरती क्रेडिट केली जाते जीडीएस कडून, पोस्ट ऑफिस कडून. हा झाला अकाउंटचा मेन फायदा आणि मेन महत्वाचा. अकाउंट का लागतं? याच्यासाठी तुमच्याकडे अकाउंट असणं गरजेचं आहे. जर अकाउंट नसेल तर तुम्हाला सॅलरी क्रेडिट होण्यासाठी मोठा इश्यू येऊ शकतो. मग आता दुसरा प्रश्न येतो, नेमका अकाउंट जीडीएसच लागतं का, म्हणजे पोस्ट ऑफिसच अकाउंट लागतं का? पोस्ट ऑफिस तुम्ही जर पाहिलं ना मित्रांनो, गावाकडे आपल्या पोस्ट ऑफिसचे कार्यालय असतात, त्यांच्याकडे गावामध्ये ते सहकारी कर्मचारी येतात आणि पोस्ट ऑफिसचं अकाउंट काढण्यास लोकांना जागरूक करतात. मग त्याचा फायदा काय असतो आणि कोणाला फायदा आहे? ह्या जे भरतीला फॉर्म भरलाय त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा आहे का? लक्षात घ्या, पोस्ट ऑफिस मध्ये काय असतं, साधारणपणे अकाउंट हे आरडी साठी असतं, एफडी साठी असतं किंवा काही गव्हर्नमेंट स्कीम असतात त्याच्यासाठी हे पोस्ट ऑफिसचं अकाउंट असतं. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला बँकिंग व्यवहार सोयीस्कर सोप्या पद्धतीने जाण्यासाठी पोस्ट ऑफिसचं अकाउंट बेस्ट आहे मित्रांनो तुमच्यासाठी. परंतु आता ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल तुम्हाला तिथे जीडीएस ला सबमिट करावं लागतं अकाउंट नंबर आणि ते बाकीच्या गोष्टी. तर जीडीएसचं म्हणजे पोस्ट ऑफिसचंच अकाउंट असणे गरजेचं नाही मित्रांनो, लक्षात घ्या. मग अशी अफवा का सुटली की पोस्ट ऑफिसचं अकाउंट लागेल आणि घाई गडबडीत विद्यार्थी काढायला पण लागले. आता काढलं तरी चांगलं, नाही काढलं तरी चांगलं, तुमचा निर्णय स्वतःचा आहे, तो तुम्ही डिसिजन घेऊ शकता. काढलं तरी बेस्ट, नाही काढलं तरी बेस्ट, तुमच्यावर डिपेंड आहे. परंतु एक पोस्ट ऑफिस किंवा अदर अकाउंट असणं तुमच्याकडे अनिवार्य आहे मित्रांनो. ठीक आहे. दुसरा पॉइंट आहे, एक मोठी चूक असे करतात विद्यार्थी मित्रांनो, मिस गायडिंग होतं. अकाउंट नसेल तर सिलेक्शनच कॅन्सल, अकाउंट नसेल तर सिलेक्शनच कॅन्सल, असा कुठलाही जीडीएसचा ऑफिशियल रूल नाहीये. अकाउंट पाहिजे, पण तुमचं कुठल्याही अदर नॅशनल बँकेचं असेल किंवा तुमचं जे काही अकाउंट असेल बँकेचं कुठल्याही, ते तुम्ही तिथे सबमिट करू शकता. पोस्ट ऑफिसचं सध्या तरी नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग मोठी चूक कुठली टाळायची आहे? आता तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं असेल पहिल्या किंवा नसेल तर सेकंड मेरिट लिस्टची वेट करायचं आहे. त्याच्यामध्ये नाव आल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वर जास्त भर द्यायचा आहे. म्हणजे डॉक्युमेंट जमा करण्याच्या ऐवजी तुम्ही जर पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अकाउंट काढताय तर तिथे तुमचा वेळ जाऊ शकतो आणि याच्यावरून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या फाईल जी तुम्हाला कलेक्ट करायची आहे त्याच्यावरून तुमचं मन भरकटलं जाऊ शकतं. त्याचा इफेक्ट तुम्हाला डायरेक्ट रिजेक्शनचा सामना करावा लागू शकतो मित्रांनो. म्हणून सध्या तरी तुमचं लिस्ट मध्ये नाव चेक करणं आणि फाईल डॉक्युमेंटची रेडी ठेवणं एवढंच सगळ्यात मोठं काम आहे मित्रांनो. म्हणून ह्या भानगडीमध्ये जास्त पडू नका. अकाउंट का काढायचे असतं मित्रांनो? पोस्ट ऑफिसचं जर तुम्ही काढायचं असेल किंवा नसेल काढूही शकता, नाही काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे डिसिजन तुमचं आहे. आता काढायचं का असतं, त्याचे फायदे आणि तोटे सुद्धा. फायदे काय तर मित्रांनो, तुम्हाला ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत ते इझी स्कीम तुम्हाला मदतीला येतात. त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम हे गव्हर्नमेंट अकाउंट असल्यामुळे 100% सेफ आहे, तुमचे पैसे सुरक्षित राहतात तिथे 100%. त्याच्यानंतर स्कीमचा फायदा तुम्हाला भेटतो. बाकीचे जे
वेगवेगळे आरडी असतील तुमचे, नाहीतर एफडी असतील, त्यांना इंटरेस्ट रेट सुद्धा जास्त असतो ऍज कम्पेअर टू अदर बँकिंग नेटवर्क्स. ह्याच्यामध्ये सेफ आहे आणि हँडलिंग करण्यासाठी सोपे आहे. म्हणून साधारणपणे हे जर अकाउंट असेल तर तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम असतात, जेणेकरून तुम्ही जॉईंट अकाउंट सुद्धा काढू शकता. म्हणजे तुमच्या आई वडिलांचं असं वेगवेगळ्यांचं किंवा पती पत्नींचं जॉईंट अकाउंट काढू शकतात. त्याचे फायदे असतात गव्हर्नमेंटचे, म्हणून हे अकाउंट काढणं गरजेचं आहे, परंतु ते कंपल्सरी नाही. गरजेचं आहे परंतु कंपल्सरी नाही, लक्षात घ्या. दुसऱ्या त्याच्यानंतर हे जे फायदे असतात मित्रांनो, हे फायदे पुढे चालून तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा दुप्पट होत असतो. म्हणजे तुम्ही जर आता अकाउंट काढलं तर तुम्हाला भविष्यात पुढे चालून फायदा होणार आहे मित्रांनो. म्हणून जीडीएस मध्ये तुम्हाला जर सिलेक्शन व्हायचं असेल तर अकाउंट नेसेसरी नाही लगेच राईट नाव पोस्ट ऑफिसचं असणे, परंतु तुम्हाला कमीत कमी कुठल्याही दुसऱ्या एका बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे. मग अशी अफवा सुटली की अकाउंट नसेल तर सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं. मग आता हे सिलेक्शन नेमकं होतं कसं, लक्षात घ्या. 10वीचे तुमचे मार्क्स असतात मित्रांनो, 90, 80, 87, 85 वॉट एव्हर जे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, साधारणपणे तुमचे मार्क्स जेवढे जास्त असतील तेवढे चान्सेस तिथे जास्त आहे. मग आता कमी मार्क्स वाल्यांना इथे सिलेक्शन चान्सेस नाहीत का? बिलकुल आहेत मित्रांनो. कारण की फर्स्ट मेरिट लिस्टला मित्रांनो 6 तारखेलाच लागली होती, त्याच्यामध्ये 95+ बऱ्यापैकी कट ऑफ गेला होता. ओपन कॅटेगरीचा 96, 97, त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार कट ऑफ बऱ्यापैकी 90+ गेला होता सगळ्याच कॅटेगरीचा. काही अपवाद असतील ठीक आहे, परंतु आता तुम्हाला जे मार्क्सवर सिलेक्शन आहे. दुसरी गोष्ट, आता सेकंड मेरिट लिस्ट कधी येणार हा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता 23 मार्चलाच एंड झालेला आहे पहिल्या मेरिट लिस्ट वाल्यांचं. म्हणजे इथे काय, जे विद्यार्थ्यांचं पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्शन झालं त्यांची पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस हँडल केली त्यांनी. सिलेक्शन झाल्याच्या नंतर आता जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये क्लिअर होतील त्यांना ऑफर लेटर मिळणार जीडीएस कडून. ऑफर लेटर किंवा त्याला आपण जॉईनिंग लेटर असं म्हटलं तरी काही वावगं नाही ठरणार मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना ऑफर लेटर जॉईनिंग लेटर भेटलं त्यांचं सिलेक्शन इथं 100% कन्फर्म झालेलं आहे. मग आता दुसरी मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर काय मित्रांनो, तुमचं सगळ्यात अगोदर काम ऑलवेज रोज चेक करत राहायचंय. कारण की आता या मार्च एंडिंगच्या वीक मध्ये या किंवा फार फार पुढच्या वीक मध्ये साधारणपणे सेकंड मेरिट लिस्ट लागेलच मित्रांनो. ती कशी करायची, इंडिया पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला चेक करावे लागणार. जसं की तुम्ही फर्स्ट मेरिट लिस्ट चेक केले होते, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला आता फर्स्टच्या ऐवजी सेकंड मेरिट लिस्ट चेक करायची. जर कोणाला मेरिट लिस्ट चेक करण्यास काही अडचण येत असेल तर मला कमेंट करा, मी त्याच्यावर सगळे सविस्तर स्टेप बाय स्टेप आयकॉन नुसार तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतो, जेणेकरून कोणालाच मेरिट लिस्ट चेक करण्यात काही अडथळा येणार नाही. आता तिसरी गोष्ट, नेमकं आता इथे मेरिट लिस्ट किती लागतील मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की काय, पहिला जो मेरिट लिस्ट लागली त्याच्यामधून खूप सारे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले. त्याच्यामध्ये आता एक गडबड अशी होत असते, काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये फेल झालेत, नंतर पुढे जॉईनिंग झाल्याच्या नंतर काही विद्यार्थी सोडून देतात किंवा काही विद्यार्थी जॉईनच करत नाही. मग आता काय होत असतं, पहिल्या मेरिट लिस्टला 100% वॅकन्सी फुल होत नाही. मग त्याच्या अगेन्स्ट जेवढ्या रिकाम्या वॅकन्सी असतात त्याच्यामध्ये सेकंड मेरिट लिस्ट असते, त्याच्यानंतर थर्ड मेरिट लिस्ट असते, त्याच्यानंतर फोर्थ मेरिट लिस्ट असते. लागले तर सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे मागचा जीडीएसचा जो इतिहास हिस्ट्री जर पाहिली आपण मित्रांनो, तर त्याच्यामध्ये 4 ते 5 महाराष्ट्र सर्कल साठी जीडीएसच्या कडून मेरिट लिस्ट लागल्या होत्या. म्हणून तुमचं जरी पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्शन नाही झालं तरी सेकंड, थर्ड, फोर्थ ह्या अजून तुम्हाला संधी आहे. म्हणून हताश आणि निराश अजिबात होत नाही. फक्त वेळेवर वारंवार मेरिट लिस्ट चेक करत राहायचे, त्या गोष्टीनं हे करायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट शेवटीला सांगतोय, लक्ष देऊन ऐका. फक्त 1 मिनिटामध्ये सांगतो मित्रांनो, ज्यांना टक्केवारी कमी आहे तर 70% येतं, 80% येतं, त्यांनी सुद्धा इथे अपेक्षा सोडायची नाही मित्रांनो. कारण लक्षात घ्या, कट ऑफ जरी पहिल्या मेरिट लिस्टला हाय कट ऑफ गेला असेल तरी सेकंड, थर्डला नक्कीच एक साधारणपणे 3% कट ऑफ ड्रॉप होत असतो मित्रांनो. 100% होणार याच्यामध्ये. कारण की जीडीएसला विद्यार्थी टिकत नाहीत किंवा जॉईन करत नाहीत, त्यांना दुसरा जॉब भेटतो. विविध कारण असतात, वेगवेगळे रिझन असतात, परंतु ज्यांना खरंच जॉबची गरज आहे त्यांचं सिलेक्शन होत नाही आणि ज्यांना ऑप्शन आहे तर त्यांचं तिथे सिलेक्शन होत असतं मित्रांनो. म्हणजे हा लक फॅक्टर आहे, इथे काय कुठे सेटिंग नाही कोण करत.
किंवा काही दुसरा काही प्रकार नाही, परंतु लक फॅक्टर आहे. परंतु जे खरंच गरजू आहेत 70-80% वाल्यांचं सुद्धा इथं सिलेक्शन होऊ शकतं. परंतु हे सिलेक्शन केव्हा होईल? कट ऑफ तेवढ्या रेंजने जर खाली आला आणि तुमची कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर कॅटेगरीचा कट ऑफ जर SC ST मध्ये असाल तर कट ऑफ जर 80-79 लागला तुम्हाला 80% आहेत तर तुमचं नक्कीच सिलेक्शन इथं होणार आहे. त्याच्यामुळे हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. जरी 2026च्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नावच नाही आलं सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट पर्यंत तरी तुम्ही हताश व्हायचं नाही. कारण की पोस्ट ऑफिस भरतीमध्ये मित्रांनो एज लिमिट जास्त आहे, बाकीच्या भरती पेक्षा खूप जास्त एज लिमिट आहे. म्हणून अजून तुमचं एज जर असेल 40च्या आत 35च्या आत तर तुम्ही येणाऱ्या पुढील ज्या GDS भरती आहेत 3-4 भरती आहेत त्याच्यामध्ये सिलेक्शन तुमचे चान्सेस आहेत. म्हणून एजचं इथं जास्त क्रायटेरिया मॅटर करत नाही, कारण बऱ्यापैकी ज्यांचं एज आहे हे ह्याला क्रायटेरिया जास्त असल्यामुळे त्यांचं सिलेक्शन जास्त पुढच्या मेरिट लिस्ट मध्ये किंवा पुढच्या GDS भरतीमध्ये सुद्धा त्यांचं सिलेक्शन चान्सेस असतात. कारण इथं तुमचं वय मार खात नाही, वयाचा क्रायटेरिया GDS ने त्याच्यामुळे जास्त ठेवलाय. आणि भरती आणि व्हॅकन्सी दरवर्षी निघत असतात आणि लॉट्स ऑफ भरती असतात, त्याच्या लॉट्स ऑफ व्हॅकन्सी असतात. म्हणून हताश निराश बिलकुल व्हायचं नाही. आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, तुमचे फक्त पर्सेंटेज किती आहेत आणि तुम्हाला ह्या गोष्टी माहिती होत्या का हे कळवायचंय. आणि काही इतर प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय, त्याचं सोल्युशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. मित्रांनो इथेच थांबतो. जय हिंद, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा.